सोन्याचे दररोज वाढणारे भाव पाहून सर्वसामान्य जनतेला चिंता निर्माण झाली आहे. वाढणारे भाव लवकरच 1 लाख रुपयाचा आकडा पार करतील अशी शंका आहे. सोन्याचे दर वाढणार आहेत. 1,30,000चा उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आहे. गेल्या 8 ते 10 दिवसात सोन्याच्या भावामध्ये भरपूर उतार चढाव पाहायला मिळाले. त्यामुळे याबाबत 2 मोठे दावे करण्यात आले. एक दावा असा आहे की जो म्हणतो की 55,000 रुपये प्रति तोळा सोनं होणार आहे आणि ते कोणत्या तारखेला होणार आहे ते पुढे सांगणारच आहे. दुसरा दावा अमेरिकन शास्त्रज्ञांकडून आलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सोनं 1 लाख नाही तर 2 लाख रुपये टच करणार आहे. मग आता नेमकं तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे की विकायचं आहे याविषयी संभ्रम निर्माण झालाय. गेल्या 5 वर्षामध्ये दरवर्षी सोन्याने प्रचंड उसळी घेतलेली आहे. त्याच इकॉनॉमिक संस्थेने केलेल्या एका सर्वेत असं लक्षात आले की भारतातील महिलांकडे दागिन्याच्या स्वरूपात 11% सोनं आहे. देशात महिलांकडे जगाच्या साठ्याच्या 11% म्हणजे 24,000 टन सोनं हे दागिन्याच्या स्वरूपात आहे. आता सोन्याच्या किमती नेमकं कशा पद्धतीने वाढलेल्या आहेत याचा एकदा अंदाज आपण त्या ठिकाणी घेऊयात आणि त्यानंतर सोन्याची कधी त्या ठिकाणी कमी होणार आहे, काय तारीख त्या ठिकाणी आलेली आहे, नेमकं याच्या मागचं कारण काय आहे. एक नाही तर 3 कारण आहेत. हे 3 कारण जर नक्की तुम्ही समजून घेतले तर त्यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही आता सोनं खरेदी करायचंय, मोडायचंय का थांबायचंय, का असलेलं सोनं तुम्ही जपून ठेवायचं, नेमकं काय करायचं ते तुम्हाला समजेल. लक्षपूर्वक पाहत आता साधारणपणे 3 महिन्यामध्ये मागच्या 3 महिन्यामध्ये सोनं 78,000 95,000 रुपयामध्ये गेलंय. म्हणजे जवळपास 3 महिन्यात 21% वाढ त्या ठिकाणी झाली आहे. सोबत ऑगस्ट पासून सोनं वाढलंय 34%, तर फेब्रुवारी 2024 पासून जर हिशोब करायला गेलं तर 46% सोनं वाढलेलं आहे. मागील 5 वर्षामध्ये सोन्याचे जे दर आहे ते आता लक्षपूर्वक एकदा पाहून घ्या आणि लगेच तारीख कोणत्या दिवशी सोनं होणार 55,000 रुपये याची तारीख त्या ठिकाणी सांगितली जाणार आहे. सोबतच आता डिसेंबर 2021 मध्ये जी किंमत होती 1 तोळा 48,880 होती. डिसेंबर 2022 मध्ये हीच किंमत वाढून झाली 54,380. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये हीच किंमत झाली 63,187 रुपये. डिसेंबर 24 मध्ये ही किंमत वाढून झाली 76,850 रुपये. आणि आज एप्रिलमध्ये हे सोनं 96 ते 97,000 रुपयाच्या घरात वेगानं पोहोचलेलं आहे. सोन्याच्या दरात मागच्या 3 महिन्यातच जवळपास 30 ते 35% वाढ झाली आहे. आता सोनं 1 लाख रुपये टच तर करणारच आहे, हे आता जवळपास आपल्याला पुढे दिसतच आहे. पण अशी एक तारीख जाहीर झाली की या तारखेला 55,000 रुपयापर्यंत सोनं घटू शकतं आणि ही अफवा अशा पद्धतीनं पसरली गेली की ज्यामुळे एक त्या ठिकाणी सोन्याच्या खाणी देखील सापडल्या आहे. या खाणीमध्ये सोन्याचा मोठा त्या ठिकाणी साठा देखील सापडलेला आहे. ज्यामुळे एक आशा ग्राहकांमध्ये निर्माण झाली आणि त्यात ज्यांनी सोनं खरेदी करून ठेवलंय गुंतवणुकीच्या याच्यामुळे तर ती लोक आता मोडायला सुरुवात करत आहेत. मग आता हे सोनं नेमकं मोडायचं की ठेवायचं, की जर खरेदी करायचं असेल तर केव्हा खरेदी करायचं, हा भाव अजून कमी होईल की जास्त होईल. आता त्यासाठी तुम्हाला एक कारण, महत्वाचं जे कारण आहे ते तुम्हाला एकदा समजून घ्यावं लागेल. एक नाही तर 3 कारण आहेत की ज्यामुळे सोन्याचा जो आहे तो भाव वाढत असतो. आता पहिलं जे कारण याच्या मागचं आहे ते म्हणजे अमेरिकातलं कारण आहे. पहा, अमेरिकामध्ये चलनवाढीच्या संदर्भातला मार्च 2022 ते 2023 या काळामध्ये महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी तिथली जी अमेरिकेची सेंट्रल बँक आहे, जशी आपल्या देशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तशी त्यांची सेंट्रल बँक आहे, तर त्यांनी काय केलं, प्रचंड प्रमाणात सोनं खरेदी करून ठेवलं. आणि पुढे पुढे जाऊन काय झालं, दुसरा विषय असं झाला की मग त्यांचं बघून जगातले इतरही जे सेंट्रल बँक आहे, जशी आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, चायनाची सेंट्रल बँक आहे, रशियाची आहे, अशा प्रत्येक देशातल्या मोठ्या मोठ्या बँक आहेत, तर त्यांनी काय केलं, तिथून पुढे सपाटा चालू केला सोनं खरेदी करून ठेवण्याचा. अगदी एकत्रितपणे 1000 टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं गेलंय. भारताने देखील 2024 मध्ये 100 टन आणि त्या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये 102 टन हे जे सोनं आहे हे देखील त्या ठिकाणी खरेदी केलेलं आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे प्रत्येक जो देश आहे तो आपल्याकडे सोन्याचा साठा करत आहे. मग आता साहजिकच ज्यावेळेस सोनं खरेदी करून ज्यावेळेस एखादा देश स्वतःकडे ठेवत असतो अगदी टनांमध्ये, तर साहजिकच काय होणार आहे की मागणी वाढणार आणि पुरवठा कमी झाला की नेहमीप्रमाणे प्रत्येक गोष्टीसारखाच त्याचा रेट वाढू शकतो अशी त्यामध्ये आहे. पण आता दुसरं महत्वाचं कारण जे आहे की ज्याने सोनं जे आहे त्याचा रेट आणखी वाढण्याची शक्यता वाटते. पण तिसरं कारण हे सोन्याचा भाव कमी होण्याचा आहे आणि त्यामुळे त्याची तारीख देखील तुम्हाला आता समजणार आहे. सोन्याचा भाव हा 55,000 रुपये का होऊ शकतो, कधी होऊ शकतो हे देखील तुम्हाला समजणार. आता दुसरं महत्वाचं कारण याच्यामध्ये असं आहे की
चे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत राष्ट्रपती जे आहेत अमेरिकेचे जे आता नुकतेच झालेले आहेत, तर त्यांनी एक ट्रेड वॉर चालू केलेलं आहे किंवा एक प्रकारचा विशेष टॅक्स प्रत्येक देशावर लावलेला आहे. त्यांच्या देशात ज्या गोष्टी निर्यात केल्या जातात तर त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा टॅक्स लावला जातो. तर त्या टॅक्सचं प्रमाण त्यांनी वाढवलेलं आहे. त्यामुळेच त्यांच्या देशामध्ये एक विशेष प्रकारची महागाई वाढलेली आहे. आणि इतिहास असं सांगतो, ज्यावेळेस अमेरिकेत महागाई वाढते त्यावेळेस सोनं वाढत असतं. त्याबरोबर ज्यावेळेस महागाई वाढते, सोनं वाढतं. त्यानंतर उलटी मंदी, ज्यावेळेस आर्थिक मंदी येत असते आणि ज्यावेळेस आर्थिक मंदी येते किंवा आर्थिक मंदीची भीती निर्माण होते, त्यावेळेस जगातले शेअर मार्केट क्रॅश होतात. आणि शेअर मार्केट क्रॅश झाले की लोक सोनं खरेदी करायला सुरुवात करतात. आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची खरेदीची डिमांड वाढते त्यावेळेस नक्कीच त्याचा भाव वाढत असतो. मग एकंदरीत दुसरा जो दावा आहे यामधला की सोनं 2 लाखाला टच होऊ शकतं, तर सांगता येत नाही. कदाचित जर ही मागणी अशाच पद्धतीनं वाढत राहिली तर नक्कीच हा आकडा आपल्याला येणाऱ्या काळात 2 लाख रुपये प्रति तोळा पाहायला मिळू शकतो. आता प्रश्न उरतो 55,000 रुपये कसे होणार आहेत? 55 म्हणजे जवळपास 40 ते 50% ची घट याच्यामध्ये कशी होऊ शकते? कारण की एकीकडीला मागणी वाढलेली आहे, सगळं झालेलं आहे. मग कसा काय 55,000 रुपये भाव होणार? का लोक सोनं मोडायला गर्दी करत आहे? तर एक शास्त्रज्ञ आहेत किंवा एक एक व्यक्ती आहेत अमेरिकेमधील, मॉर्निंग स्टार म्हणून त्यांची जी एक कंपनी आहे, तर ते सोन्याच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांना सल्लागार म्हणून ते त्या ठिकाणी काम करते त्यांची कंपनी. तर त्यांनी सोन्याच्या खाणीमध्ये भरपूर दिवस त्या ठिकाणी काम केलेलं आहे किंवा त्या प्रकारच्या कामाचा अनुभव आहे. तर त्यांच्या असं लक्षात आले की जसं सोन्याचा भाव वाढलाय गेल्या 2-3 वर्षामध्ये, तसं खाणीतून सोनं काढण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. कंपन्या ज्या आहे खाणीमधून ते शेकडो टनाने त्याचं उत्पादन वाढलेलं आहे. आणि जर उत्पादन अशाच प्रमाणात वाढत राहिलं तर नक्कीच मागणीपेक्षा उत्पादन ज्यावेळेस जास्त होतं, मागणीपेक्षा पुरवठा ज्यावेळेस जास्त होतो, तर त्यावेळेस नक्कीच मागणी पुरवठ्याच्या गणत्यानुसार तुमचा जो भाव आहे तो कमी होत असतो. आणि दुसरी गोष्ट, जे काय अवेलेबल सोनं आहे व्यक्तींकडे किंवा घरांमध्ये सोनं जे अवेलेबल आहेत त्याचं रिसायकलिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. त्यामुळेच नवीन सोनं अधिक रिसायकल केलेलं सोनं या दोन्हीचा एकत्रितपणे जो सोन्यातली जे मार्केटमध्ये उपलब्ध असणारं सोनं आहे ते याचं प्रमाण एका दृष्टीने वाढणार आहे. आणि ज्यामुळे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. तर त्यांनी अंदाज पुढील 5 वर्षासाठी वर्तवलेला आहे. साधारणपणे आता 2025 चालू आहे, तर 2030 पर्यंत आपल्याला सोनं 55,000 रुपये प्रति तोळा येण्याची शक्यता अशी त्यांनी वर्तवलेली आहे. तर देशात सापडली सोन्याची खाण. सोन्याची खाण सापडली. तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनी सोन्याची खाण शोधून काढली. ओडिशा राज्य हे सोन्याच्या खजिन्यासाठी पुन्हा चर्चेत आले. शास्त्रज्ञांनी राज्यात सोन्याचा मोठा साठा शोधून काढला. पण आता या सोन्याच्या खाणीमुळे सोन्याचे भाव कमी होणार अशी शंका ग्राहकांमध्ये निर्माण झाली होती, ज्यामुळे आता सोनं मोडण्यासाठी सराफांच्या दुकानावर लोकांची गर्दी होत आहे. घसरणीच्या भीतीनं सोनं मोडीत काढण्याची घाई वाढलेली आहे. महत्वाची बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये 45% वाढ झाली आहे.